केंद्र सरकारने 1 जानेवारी 2026 पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात 2% वाढ केल्यानंतर राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता महागाई भत्ता 58% वरून 60% इतका करण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर राज्य सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला निर्णय आहे. महाराष्ट्राने राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ती वाढ केली आहे. राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता हा मिळत होता. आता त्यामध्ये 2% भर पडल्याने हा भत्ता 60% पोहोचलेला आहे. या वाढीव महागाई भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात पदनिहाय आणि वेतन श्रेणीनुसार मोठी वाढही दिसून येईल. वाढत्या महागाईचा विचार करता कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसापासून ही मागणी सातत्याने केली जात होती. याचा विचार करून केंद्र आणि राज्य सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. शासन निर्णयात नेमकं काय म्हटलंय तर केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1/1/2026 पासून लागू करण्यात आलेल्या 2% वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू असणार आहेत. त्यानुसार दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 60% दराने महागाई भत्ता त्या कर्मचाऱ्यांना त्या अधिकाऱ्यांना हा लागू असणार आहे. महागाई भत्त्यात नेमकी किती वाढ झाली तर 2% वाढ ही झालेली आहे. आधीचा महागाई भत्ता हा 58% दराने मिळत होता आणि नवीन महागाई भत्ता आता हा 60% दराने मिळणार आहे. सदरील महागाई भत्ता हा अखिल भारतीय सेवेतील म्हणजे जे IAS लेवलचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना तो मिळणार आहे किंवा जे केंद्रीय कर्मचारी आहेत पण ते राज्य सरकारच्या सेवेत आहेत अशा कर्मचाऱ्यांना 60% दराने महागाई भत्ता हा मिळणार आहे. आणि लवकरच जे राज्य शासकीय कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा 60% दराने महागाई भत्ता हा अनुज्ञेय ठरणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.